जय गजानन जय तु संस्कृतम. महाकवी भासांच्या स्वप्नावसतम नाटकाच्या 5व्या अंकाचा अभ्यास आपण करतोय. तो करत असताना पद्मावतीच्या आजारपणाच्या निमित्ताने तिला भेटण्यासाठी गेलेल्या दोघांचाही विचार आपण पाहिला. राजा तिथे जाऊन पोहोचला. राजाला तिथल्या शांत वातावरणामुळे झोप लागली हे आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूला वासवदत्ता तिथे येऊन पोहोचले. त्यावेळी विदूषक तिथे नको म्हणून भासांनी त्याला शाल आणायच्या निमित्ताने बाहेर पाठवलं. वासवदत्ता येऊन पोहोचली. आता समुद्रगृहामध्ये वासवदत्ता आणि राजा यांच्याशिवाय कोणीही नाही अशी सुंदर परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर सुरुवातीला तर पद्मावती समजून वासवदत्ता तिथे आपली चिंता व्यक्त करते. कसे हे दासदासी आहेत, तिला एकटीला सोडून कसे गेले इत्यादी पद्धतीचा तिने विचार व्यक्त केला. आणि मग त्यानंतर एका बाजूला ती झोपलेली आहे. याचा अर्थ जणू काही आपली मैत्रीण माझ्या जवळ झोप मला सुचवत आहे असा विचार करून वासवदत्ता तिथे झोपाई करता आडवी व्हायला गेली. आणि तेवढ्यात स्वप्नामध्ये असलेल्या राजाने पटकन वाक्य वापरलं, हा वासवदत्ते. जसा शब्द कानावर पडला तशी वासवदत्ता अचानक खडबडून बाजूला झालेली आहे. आणि तिच्या डोक्यामध्ये पहिला विचार आलेला आहे की अरे बापरे, पद्मावती नाहीये, महाराज आहेत. आणि नुसते महाराज आहेत असं नाही, मी दिसली की काय, मला ओळखलं की काय, किती अजब रचना ही लक्षात घ्या. वास्तविक इतक्या दिवसानंतर पती भेटल्याचा आनंद तिला व्हायच्या ऐवजी मी दिसल्यामुळे माझा संपूर्ण हा जो कार्यभार आहे, प्रतिज्ञा जी केलेली आहे योगनारायणांनी, त्या योगनारायणाच्या सगळ्या योजनेला जणू काही फाटा मिळालेला आहे. ती सगळी योजना नष्ट होईल याचं दुःख तिच्या मनामध्ये आहे. ही तिची कर्तव्यनिष्ठा जी आहे ती कर्तव्यनिष्ठा आपण पाहिली. पण नंतर तिच्या लक्षात येत आहे आता की राजा झोपेमध्ये आहे. आणि मग जेव्हा पुढचा ही लक्षात आल्यानंतरची गोष्ट, पुढे जो काही कथाभाग होतो आणि त्यातून जे सौंदर्यपूर्ण अशा पद्धतीचं वर्णन आपल्या समोर येतं त्याचा विचार आपण आजच्या भागामध्ये करू. आपण पाहिलं होतं राजा बोलला होता स्वप्नामध्ये, हा वासवदत्ते. आणि त्याच्यावर वासवदत्ता म्हणाली होती, हम आर्यपुत्र हा. अरे बापरे, हे तर आर्यपुत्र आहेत. न खलु पद्मावती, पद्मावती नाहीये. किम नु खलु दृष्टास्मी, अरे बापरे मी दिसली की काय. महान खलु आर्य योगनारायणस्य प्रतिज्ञाभारो मम दर्शनेन निष्फलः संवृत्तः. माझ्या या दिसण्यामुळे महान अशा प्रकारचा जो भार प्रतिज्ञेचा केलेला, म्हणजे राजाला सम्राट पदावर बसवण्याची जी प्रतिज्ञा केलेली आहे तो सगळा योगनारायणाचा भार नष्ट होऊन जाईल याचं दुःख तिला पहिल्यांदा होतं. म्हणजे एवढी सगळी मेहनत जी घेतली ती वाया जाणार याचा कुठेतरी विचार तिच्या डोक्यात येतो. आणि मग पुढचा विचार येतो. राजा मात्र पुढचं वाक्य वापरतोय, हा अवंती राजपुत्री. पहिल्यांदा त्यांनी नुसतं वासवदत्ते म्हटलं, दुसऱ्यांदा पुन्हा अवंती राजपुत्री म्हटलं. आता तिच्या लक्षात आलंय की राजा तिकडे तोंड करूनच बोलतोय, इकडे कुठे पाहताय, पलटला नाहीये. एका कडेवर आपण पाहिलं आणि पलटलेला राजा तिकडेच तोंड करून बोलत आहे म्हटल्यानंतर तिच्या लक्षात आलं आणि तिने शब्द वापरले, दिष्ट्या स्वप्नायते खलु आर्यपुत्र हा. अरे आर्यपुत्र स्वप्नात आहेत. अर्धवट झोपेचा विचार जो आहे त्याचा विचार आपल्या समोर, त्याला स्वप्न असं म्हणतात. कारण त्याच्यात ना पूर्ण जागृती आहे ना पूर्ण झोप आहे. आणि मग पूर्ण जागृती नसल्याचा जो परिणाम आहे की आजूबाजूला काय घडतं हेही त्या माणसाला कळत असतं. म्हणजे दिसत नसतं, डोळे बंद आहेत, पण एकमेकाशी संपर्क येऊ शकतो. म्हणून आता मजेदार रचना अशी होणार आहे की वासवदत्ता बोलणार आहे राजाशी. राजा स्वप्नातच आहे, राजाला स्वप्नात वासवदत्ताच दिसत आहे. आणि मग ही वासवदत्ता जे बोलते, कान उघडे आहेत ना झोपेमध्ये, डोळे जरी बंद असले तरी, त्याच्यामुळे वासवदत्ता दिसत तर नाहीये पण वासवदत्तेचा आवाज येणार आहे. आणि आता जो आवाज येणार आहे तो राजाच्या दृष्टीने, राजा स्वप्नात असल्यामुळे. म्हणून मी ते मुद्दाम सांगितलं, स्वप्न म्हणजे ना पूर्ण जागृती ना पूर्ण गाढ निद्रा, अर्धवट अवस्था असते. त्याच्यामुळे आता जे वासवदत्ता बोलेल ते राजाला ऐकू जाणार आहे. पण राजाच्या दृष्टीने, तो झोपेत असलेला स्वप्नात असलेला जो राजा, त्याच्या दृष्टीने स्वप्नातलीच वासवदत्ता त्याच्याशी बोलत आहे. असा एक मजेदार रचनेचा भाग जो आहे तो आपल्या समोर निर्माण केलेला आहे. म्हणून त्या दृष्टीने त्याचं सौंदर्य लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला तो प्रसंग किती मजेदार आहे ते लक्षात येईल. तिला लक्षात आलेला आहे की राजा झोपेतच आहे. न अत्र कश्चित जनाहा. आणि मग तिला थोडासा पुढचा विषय डोक्यात आला, इथे बाकीचं कोणीच नाहीये.
याचा अर्थ आता माझ्या आजूबाजूला मला पाहणारं कोणी नाहीये. आणि मग तिने पुढचा शब्द वापरला, यावन मुहूर्तकम स्थित्वा दृष्टीम हृदयम च तोषयामी. तेव्हा मी आता थोडा वेळ थांबते, दृष्टीला आणि हृदयाला आनंद देते. दृष्टीला आनंद, राजा तिला कितीतरी दिवसानंतर असा जवळ प्रत्यक्ष पाहायला मिळतोय. उद्यानात पाहिला होता, लांबून पाहिला होता, डोळ्यात अश्रू आलेले होते, ती अवस्था होती, टक लावून पाहता येत नव्हतं कारण जवळ पद्मावती होती, जवळ दासी होती, मोकळेपणाने पाहता येत नव्हतं. तसंही त्या झाडीच्या मागे लपलेल्या होत्या, जे काही मधल्या जागेतून दिसेल तेवढाच दिसत होता. आता राजा पूर्णपणे स्वतः समोर आहे आणि पूर्णपणे झोपेत असल्यामुळे शांतपणे त्याच्याकडे पाहता येतंय. तसं पाहिलं की तिच्या डोळ्यांना आनंद मिळणार आहे, म्हणून ती शब्द वापरते, यावन मुहूर्तकम स्थित्वा दृष्टीम. दृष्टीला मी आनंद देते, तोषयामी म्हणजे आनंदित करते, आणि हृदयम च हृदयालाही आनंद देते. कारण इतक्या जवळून इतक्या दिवसानंतर पती मिळाल्यानंतर, त्याला पाहता आल्यानंतर, जरी प्रत्यक्ष भेटता येत नसलं, बोलता येत नसलं तरी निदान त्याच्या जवळीकीचा आनंद घेता येतो, तसा आनंद मी घेते. आणि असं म्हणून ती त्या राजाच्या स्वाभाविक जवळ उभी राहते. पुढचा जो प्रसंग आपण सांगितला तसा राजाचं मात्र झोपेतच चालू आहे. हा प्रिय शिष्ये देही मे प्रतिवचनम. पुढचं वाक्य आणखीन पुढच्या टप्प्यावर नेणार आहे कथेला. तो म्हणतोय, हा प्रिय, हे प्रिय, हाक मारली त्यांनी, हा प्रिय शिष्य, कारण त्यांनी वीणा शिकवली होती, त्या दृष्टीने ती त्याची शिष्या आहे, म्हणून तो त्याही अर्थाने शब्द वापरतोय. आणि मग त्यांनी पुढचं वाक्य वापरलं, देही मे प्रतिवचनम. अगं बोल न माझ्याशी. केव्हा म्हणतो असा माणूस? जेव्हा समोरची व्यक्ती बोलत नसते तेव्हा. आणि मग जेव्हा बोलत नसते याचा अर्थ रुसलेली आहे. राजाला स्वप्न पडतंय, स्वप्नात राजाला वासवदत्ता दिसतीये, ती वासवदत्ता प्रेमात रुसलेली आहे. आणि मग राजा तिचं मनोरंजन करतोय, प्रियाराधन करतोय, तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय. ती परिस्थिती डोळ्यासमोर आणा म्हणजे मग तो प्रसंग आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. राजाच्या स्वप्नात वासवदत्ता दिसत आहे, रुसलेली दिसत आहे, राजा तिचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि म्हणून राजा तिला वाक्य वापरतोय, अगं बोल न माझ्याशी, देही मे प्रतिवचनम. काहीतरी तर बोल, बोल तर खरी माझ्याशी संवाद तर कर, इकडे तर पहा, अशा अर्थाने त्याचे ते वाक्य आहेत. त्याच्यावर वासवदत्ता, आता गंमत पहा, आता वासवदत्ता, खरी वासवदत्ता बोलत आहे, ती जागृतीत आहे, राजा स्वप्नात आहे. वासवदत्तेने शब्द वापरला, आलपामी भरता आलपामी. महाराज बोलते बर का, नाही असं नाही, ठीक आहे बोलते मी तुमच्याशी, म्हणून ती बोलायला सुरुवात करते. अर्थात बोलायला सुरुवात करत असली तरी स्वप्नातली कशी असेल कल्पना करा, तिचं तोंड जणू काही पलीकडच आहे, तिने फक्त हो ठीक आहे बोलते अशा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. रुसलेली आहेच, ती जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन तिने वापरलं. आणि मग राजाने प्रश्न विचारला, किम कुपिता असी, रागवली आहेस का माझ्यावर, चिडली आहेस का, काही संतापली आहेस का, कुपित आहेस का? त्याच्यावर वासवदत्ता खरी जी आहे ती मस्त उत्तर देते. ती म्हणते, नाही दुःखित अस्मी. नाही रागावलेली नाहीये, पण दुःखी आहे. आता हे वाक्य तिचं वैयक्तिक आहे, लक्षात घ्या. रागावली असली तर माणूस दूर जातो, ती दूर गेलेली आहे, हे बरोबर आहे, पण तिचं दूर जाणं कसं आहे, रागातून नाहीये. तिचं दूर जाणं हे राजावरच्या प्रेमातूनच आहे. पण शेवटी दूर जाण्याचं दुःख तर त्याच्यात आहेच की नाही, म्हणून तिने जे वाक्य वापरलंय ते स्वप्नाशी संबंधित नाही, लक्षात घ्या. ती तिची वास्तविक अवस्था आहे. त्या वास्तविक अवस्थेचं वर्णन वासवदत्ता आपल्या समोर करते. आणि म्हणून तिने शब्द वापरलं, नाही दुःखित अस्मी. रागावली नाहीये, पण दुःखी आहे. कशाने? तुमच्यापासून दूर राहावं लागत आहे, तुम्ही समोर असून सुद्धा तुम्हाला पाहता येत नाहीये. आणि तिसरं आणखीन एक दुःख आपण पाहिलेलंच आहे, तिला या निमित्ताने आणखीन एक सवत प्राप्त झालेली आहे. केवढ्या दुःखाचा विषय आहे, म्हणून ती शब्द वापरते, नाही दुःखित अस्मी. राजाच्या दृष्टीने मात्र स्वप्नातला विषय चालू आहे, कारण त्याला जी स्वप्नात दिसलेली आहे, मी म्हंटल त्या पद्धतीने त्याच्यावर चिडलेली, रागावलेली, रुसलेली, प्रेमामध्ये फुगवा घेऊन बसलेली, तशी ती फुगून बसलेली, रुसून बसलेली जी आहे ती त्याला दिसत असल्यामुळे त्यांनी पुढचा शब्द वापरला, यदि अकुपिता किमर्थम नालंकृतासी. जर माझ्यावर रागावलेली नाहीस तर मग अशी अलंकार रहित का आहेस?
आता हे अलंकार रहित असणे दोन्ही दृष्टीने समजून घेण्यासारखं आहे. जेव्हा चिडते एखादी स्त्री, रागावते, संतापते, तेव्हा ती दागिने घालत नाही, हा एक विषय असतो. आणि सध्याची वासवदत्ता जी आहे ना, ती बिना दागिन्यांचीच आहे. फारसे दागिने नाहीत, मोजके अंगावर तिचे जे काय असतील, स्त्री धन म्हणून वापरायचं. जसं मंगळसूत्र असणारे, बांगड्या असणारे, हे दागिने असणारच आहेत, हे काढायचा पद्धतच नाही. पायातले जोडवे असणारच आहेत, ते काही काढायचा विषय नाही. पण उरलेले दागिने नाहीत. कारण जसं रागामध्ये, कोपामध्ये दागिने घालत नव्हते, तसे विरहातही दागिने घालायचा विषय नाही. कारण ज्याच्या करता घालायचे तोच जर समोर नसेल तर दागिन्यांचा उपयोग काय. म्हणूनही ती बिना दागिन्यांची आहे. म्हणजे ते वाक्य स्वप्नातही लागू पडतं, तिच्या सध्याच्याही अवस्थेला लागू पडतं. पण दोन मधला फरक लक्षात घ्या. आणि मग त्याच्यावरती जेव्हा म्हणते यदि अकुपिता किमर्थम नालंकृता असी, राजा प्रश्न विचारतो, जर माझ्यावर रागावलेली नाहीये तर मग अशी बिना दागिन्यांची का बसलेली आहेत, याचा अर्थ बिना साज शृंगार करता का बसलेली आहेत, अशी त्याच्यावरून त्यांनी ओळखलं की ज्या अर्थी या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही, याचा अर्थ रागावलेली आहे. तिने कुठल्याही प्रकारचे अलंकार धारण केलेले नाहीत, शृंगार केलेला नाही. त्याच्यावर वासवदत्ता, आता तिची पंचायत आहे, नेमकं काय सांगायचं, का रागावली आहे, रागावलीच नाहीये ती, सांगणार काय, दागिने का नाही घातले, इथं काय सांगणार. तिच्या दृष्टीने विरहामुळे न घातलेले आहेत म्हणून तिने काहीच न उत्तर देता आपलं गंमत आहे असंच, अशा अर्थाने इथं परम किम, दुसरं काय कारण आहे, अशा अर्थाने एकच वाक्य वापरलं. तिला दुसरं काय कारण आहे म्हणजे म्हणायचंय की मी विरहात असल्यामुळे घालत नाही, तुम्ही पाहायला समोर नसल्यामुळे घालत नाही. राजाच्या दृष्टीने मात्र वाक्य आणखीन वेगळीकडे आहे, कारण तो स्वप्नात वेगळ्याच अवस्थेत आहे. त्यांनी जेव्हा हे वाक्य वापरलं तेव्हा त्याच्या दृष्टीने दुसरं कारण काय, तर त्याचं एकच कारण असतं, स्त्रीला रुसण्याचं कारण काय. त्यातल्या त्यात एखादी राणी, महाराणी असेल, सम्राज्ञी असेल, तिला रुसण्याची बाकीचे कारणच नाहीत, लक्षात घ्या. कारण एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून रुसणे हा जो सामान्य जीवनातल्या सामान्य स्त्रीचा विषय असतो तो राणीबद्दल असूच शकत नाही. तिच्यासाठी वाटेल ती गोष्ट वाटेल तेव्हा उपलब्ध आहे, म्हणजे बाहेरच्या कुठल्याच कारणाने रुसूच शकत नाही. मग रुसण्याचं कारण कोणतं, एकच असू शकतं, त्याचं उत्तर त्या पतीने दुसऱ्या कोणाच्या मागे लागणे, एवढंच रुसण्याचं कारण त्या काळात होतं. कारण अनेक पत्नी केल्या जात होत्या, मी आपल्याला वारंवार वर्णन सांगितलंय. मग त्यातल्या दुसऱ्या पत्नीकडे समजा राजा गेला तर पहिली रुसणार की नाही, तेवढंच एक कारण असू शकतं. किंवा एखाद्या दासीच्या मागे लागला, कारण अनेक राजे तसे होते, दुसऱ्या एखाद्या सुंदरीच्या मागे लागला, अनेक तशा प्रकारच्या कृती आपल्याला पाहायला मिळतात, तेवढंच रुसण्याचं कारण होतं. आणि म्हणून जेव्हा ही म्हणतीये दुसरं काय कारण आहे, राजाने पटकन ते कारण पकडलं आणि म्हणून त्यांनी शब्द वापरला किम विरंचिकाम स्मरसी. याचा अर्थ विरंचिका हे राजाच्या आयुष्यातलं आणखीन एक वेगळं प्रकरण आहे, जे प्रत्यक्ष इथं कुठं आलेलं नाहीये, ती व्यक्ती आलेली नाहीये, पण याचा अर्थ राजा तिच्या मागे लागत होता आणि राजा तिच्या, कदाचित आणखीन एक राणी असेल ती, त्या तिच्या मागे राजा लागत होता आणि तिच्या मागे राजाचं लागणं हे वासवदत्तेसाठी दुःखाचं कारण होतं, शोकाचं कारण होतं, रुसण्याचं कारण होतं. म्हणून राजाने तिला चिडवण्यासाठी विरंचिकेची आठवण येते का अशा पद्धतीने वाक्य वापरलं आणि जेणेकरून ती या रुसण्याचं नेमकं कारण सांगेल ही राजाची भूमिका आहे. त्याच्यावर वासवदत्ता सरोषम, एकदम चिडते, याचा अर्थ ते कारण खरं आहे. तशा पद्धतीची कोणीतरी व्यक्ती राजाच्या आयुष्यात आहे, ती सरोषम चिडून बोलते, आपेही चला दूरवा, ह्या अपी विरंचिका, विरचिका. इथे पण तुम्हाला विरचिकाच आठवते का, इथेही तुम्हाला तीच आठवतीये का, याचा अर्थ आता तिचा हिशोब समजून घ्या, स्वप्नात आठवतीये का. आतापर्यंत स्वप्नात फक्त मी दिसत आहे याचा आनंद आहे तिला वेगळ्या अर्थाने, आता मात्र जसं विरचिकेचं नाव घेतलं तर म्हणते इथेही तुम्हाला ती आठवतीये का, स्वप्नातही ती तुम्हाला आठवतीये का, अशा अर्थाने. आणि मग मात्र जेव्हा ती म्हणतेय तेव्हा राजा म्हणतोय ते नाही विरचिकार्थम भवती प्रसादयामी, जर तसं असेल ना तर मी तिच्यासाठी तुझी माफी मागतो, असं म्हणून राजाने हात जोडायचा प्रयत्न केला. आता लक्षात घ्या, राजा एका बाजूला कडेवर झोपलेला आहे, हात जोडाय करता जो जेव्हा बाहेर करेल तेव्हा ते हात त्याच्या पलंगाच्या बाहेर येणार आहेत. त्यांनी हात जोडायचा प्रयत्न केला, माफी मागण्याचा प्रयत्न केला आणि जसा तरी तो हात पसरवला तसा हात पसरवल्याबरोबर
तिथे तो हात बाहेर आला. आता असा झटका जेव्हा बसेल तेव्हा राजा उठण्याची शक्यता आहे, कारण हालचाल झाली. आतापर्यंत राजा एका जागी स्थिर झोपून होता, हालचाल झाली, राजा उठू शकतो आणि उठला तर पुन्हा गडबड होऊ शकते. हे लक्षात आलेली वासवदत्ता स्वतःला सावरतीये. ती स्वतःला सावरून नेमके कोणते वाक्य वापरणार आणि पुढे काय होणार ते पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत जयतु संस्कृतम.